मनू झोपली? तिच्या खोलीत आहे, पण झोपली असं नाही वाटत मला. डिस्टर्ब असणार. तुम्ही सांगितलं म्हणून मी तिच्याशी काही बोलले नाही लग्नाबद्दल, पण तिने सुद्धा काहीच विषय नाही काढला. ऐका ना, मला खरं खरं सांगाल का? बोल. राजवीर मोहिते पाटलांबद्दल तुमचं नक्की काय मत आहे? नाही, मनूला नका सांगू, पण मला सांगायला काय हरकत आहे? आधी मनूला तिचा निर्णय घेऊ दे, मग या विषयावर बोलूया. मी पुन्हा एकदा सांगते, मनूच्या सूज्ञपणाबद्दल शंका नाही, पण तरी सुद्धा तिला तिचा निर्णय घेण्यात मदत होईल म्हणून का होईना आपल्याला जे वाटतं ते आपल्याला सांगायला नको का तिला? त्याच्याने काय होणार? तिच्या निर्णयावर आपल्या मतांची सावली पडणार. असं कसं? आपली मनू लहान आहे अजून, तिला आयुष्य बघायचंय. शिवाय आई वडिलांचा अनुभव, त्यांची निर्णय क्षमता, ह्या सगळ्याचा तिला जर का उपयोग झाला तर काय हरकत आहे? म्हणजे तिचा निर्णय घेण्यात तिला मदतच होईल, नाही का? आरती, निर्णय घ्यायला मदत करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्याला हवा तो निर्णय त्यांच्या मनात उतरवायचा आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी परिस्थिती निर्माण करायची. दुसरं काय? काय प्रॉब्लेम काय राजवीर मोहिते पाटलांमध्ये? कर्तृत्ववान आहेत, सुशिक्षित आहेत, एवढ्या लहान वयात एवढं यश कमवलंय त्यांनी. शिवाय माणूस म्हणून मला ते जबाबदार वाटतात, केअरिंग वाटतात. शिवाय त्यांनी स्वतःहून मागणी घातली आहे म्हटल्यावर आपल्या मनूची काळजी नक्की घेतील, विश्वास आहे मला. अगदी बरोबर आहे तुझं. म्हणजे या सगळ्या फॅक्ट्स आहेत, जगाला पण हे दिसतंय. पण काय आता? मला बाहेरून काही गोष्टी कळल्या आहेत. बाहेरून कशाला, मला आपल्या रंगाकडनं काही गोष्टी कळाल्या. रंगा? त्याच्या म्हणण्यानुसार राजवीर मोहित्यांपासून भल्या माणसाने 4 हात लांब राहायला हवं. रंगा म्हणालाय म्हणजे बरोबरच असणार. मग आता? नाही, तू लगेच आपलं मत बनवू नकोस. मग आजपासून मी तोच विचार करत होतो. रंगाने सांगितलं म्हणून काय झालं? ते त्याचं पर्सनल ओपिनियन असू शकतं किंवा पूर्वग्रह दूषित असू शकतं. या विषयावर मी खोलवर विचार केलेला नाही किंवा चौकशी केलेली नाही, पण ती आता करावी लागेल आणि त्यानंतरच मी माझा निर्णय घेईन. बरोबर आहे. नाही, माणूस प्रामाणिक हवा, त्याचा हेतू चांगला हवा, बास. हेच तर तपासून बघायचं. झोप येत नाहीये? कधी कधी आयुष्यात ना खूप अवघड डिसिजन घ्यायची वेळ येते, आणि त्यात लग्नाचा विषय म्हणजे खूपच अवघड. पण एखादी गोष्ट जर का आपली म्हटली तर ती खूप सोपी होऊन जाते. त्याच्याकडे संयमाने, शांतपणे बघायची गरज असते. मला सांग, तुमच्या वेळी म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळी तुझ्यासाठी पण हा डिसिजन इतकाच अवघड होता? खरं सांगू, अजिबात नाही. तुझ्या बाबांची पर्सनॅलिटी, शौर्य, आर्मीतली नोकरी, या सगळ्या गोष्टींवर मी भाळून गेले आणि त्यांना होकार देऊन टाकला. म्हणजे याच्या समोर बाकी कुठल्याही गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या नाहीत. आणि मग आमचा संसार सुरू झाला. म्हणजे आहे ती परिस्थिती तू स्वीकारलीस? नाही, त्याला परिस्थिती स्वीकारणं नाही म्हणू शकत. सगळं काही नकळत आपसूक घडत गेलं. आमचा संसार सुरू झाला, आमच्यातलं प्रेम फुलत गेलं. तुझे बाबा ना 4-6 महिने पोस्टिंगवर असायचे आणि मला पत्र लिहायचे. त्या पत्राची मी आतुरतेने वाट बघायचे. 4-6 महिन्यानंतर जेव्हा ते यायचे ना घरी,
तेव्हा ते सगळे दिवस माझ्यासाठी सणावारांसारखे असायचे. पण कधी कधी जवानांच्या चकमकीच्या बातम्या ऐकल्या की धस्स व्हायचं ग. नवरा आर्मीत असलेल्या बायकांचं हे असंच असतं. मनात प्रश्नांचं ओझं घेऊन जगावं लागतं. आपला नवरा परत आलाच नाही तर खूप भीती वाटायची मला. आणि तुझ्या बाबांचं पत्र जर का उशिरा आलं ना तर मी इतकी रागवायचे. आई, किती छान संसार केला तुम्ही. संसारात प्रेम आणि आपुलकी असली ना संसार छानच होतो बाळा. किती छान विचार आहेत तुझे आणि किती गोड बोलतेस तू. तुम्हाला असं म्हणावंस म्हणून मी एवढं सगळं नव्हते सांगत बसले. मला माहिती आहे ते. काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी सुद्धा मुलीसाठी लग्नाचा निर्णय हा खूपच अवघड असतो नाही. तुला कसा नवरा आवडेल मला सांग ना. पुढारलेल्या विचारांचा, घरातली सगळी कामं करणारा, तुला सगळी मदत करणारा, अगदी स्वयंपाकापासून ते धुण्या भांड्यांपर्यंत असा नवरा आवडेल तुला, की घराबाहेर आपलं कर्तृत्व सिद्ध करत तुला छान सुखात ठेवणारा. पण आई, ओळख व्हायला पुरेसा वेळ हवा ना. म्हणजे नाव, घर, ऑफिस या पलीकडे माणूस म्हणून मी ओळखायला हवं ना समोरच्या माणसाला. बट डोंट वरी, मी नीट विचार करून लवकरच निर्णय घेईन. गुड नाईट. गुड नाईट. लग्न झाल्यानंतर हे असं कधीच होणार नाही. खूप सुखात ठेवेन मी तुम्हाला. आय प्रोटेक्ट यू. कुठल्या तक्रारीची संधी देणार नाही मी तुम्हाला. नक्की का मागणी घातली असेल राजवीर मोहितेंनी? असं काय बघितलं त्यांनी माझ्यात? मुळात ते मला ओळखतच नाहीत. मग तरीही माझ्याशी लग्न करण्याची इच्छा का? बसून. आज किती? 5 किलोमीटर. नॉट बॅड. गुड गोईंग. नितीश, काही बोलणं झालं का तुझं? नाही. तुमचं काही डिस्कशन झालं का? काहीच नाही. कालपासून म्यूट झाले. सकाळी मी तिला विचारायला गेलो जॉगिंगला चल, तर म्हणे माझा मूड नाहीये. काहीतरी ना वेगळीच वागते ती, नेहमीसारखी नाहीये. मला ना खरंच खूप काळजी वाटायला लागली. अहो, तुम्ही जरा बोलून बघता का? अहो, तुम्ही ठेवा तो पेपर आधी. बोल. तुम्ही सुद्धा आहात इथे. आम्ही बोलतोय तुमच्याशी. ऐकतोय मी. आणि तुम्ही दोघे पॅनिक होऊ नका आणि तशी परिस्थिती क्रिएट करू नका प्लीज. असं काय करताय? अहो, आम्हाला काळजी वाटते आतून,
मग दाखवणार नाही का? अगं हे सगळं अचानक घडलं, त्यामुळे ती थोडी डिस्टर्ब आहे, पण त्यातून तीच बाहेर पडेल. अशी गप्प राहू. बाबा तुम्हीच म्हणता ना, मनात जे काही आहे ते बोलून टाकायचं, मोकळं व्हायचं. मग हो. नितीश, प्रत्येक वेळेला तीच मेथड उपयोगाची नाहीये. ज्या पद्धतीची लढाई असते ना, ज्या पद्धतीचा हल्ला होतो, त्या पद्धतीची रणनीती आखावी लागते. आणि आपल्या मनाचंही तसंच आहे. प्रत्येक मुद्द्यावर एकच सोल्युशन नसतं, कळलं? पण राजवीर मोहिते पाटील कसला भारी माणूस आहे, मला तर जाम आवडतं. चला 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 लवकर, नाश्ता तयार आहे. चला उठा, या लवकर. अजून काही होकार आला नाही ना सावंतरावांकडनं? अगं उत्तर आलं असतं तर तुला नसतं का सांगितलं? अहो हो माई, पण हा निष्काळजीपणा नाही का त्यांचा? अहो मोहिते पाटलांशी सोयरी करायची, एवढा काय त्यात विचार करायचा आहे? नाही नाही म्हणजे माई, तुम्ही मला सांगा, एवढं चांगलं स्थळ परत येणार आहे का त्यांच्याकडे चालून? जरा विचार करायला पाहिजे ना त्यांनी. जशी काय मोठी राजकन्याच लागून गेली ही. राजवीर, मी एकदा फोन करून बोलू का त्यांच्याशी? नाही, मी बघतो काय करायचं ते. माई, तुम्हाला काय वाटतं, काय उत्तर देतील ते? ते म्हणजे मुळात ते उत्तर देतील का नाही? हे बघ, घाई नको करूस, आपण वाट बघू ना. बघा, वाटच बघा. परत मी बोलले की माझं तोंड दिसतं. आपली मुलाकडची बाजू आहे आणि नंतर कोणी घ्यायचं? आपणच. वहिनी तशी चांगली आहे. एकदाच भेटलो होतो, पण फुल. वहिनी काय वहिनी? वहिनी होणं अजून खूप लांब आहे. अजून होकार नाही आलाय त्यांच्याकडनं. मला कॉन्फिडन्स आहे, होकारच येणार. नकार येण्याचं काही कारणच नाही. समोर दादा उभा आहे, काय माहित. हो का? माझ लवकर या कॉलेजमधून. आजच संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे. हा, मामा, एकदा होकार आला ना की साखरपुडाही होईल, हळदही लागेल आणि गळ्यात हारही पडतील. हो, माझी खात्री आहे. मनवा वेळ घेईल विचार करायला, पण नक्की होकार देईल. बाबांसाठी फेवरेट थालीपीठ, आईसाठी पोहे आणि नितीशसाठी शिरा, सगळं रेडी आहे. आई, आईला जरा चेक कर ग, म्हणजे ताप वगैरे आलाय का बघ, कारण अगदीच ऍबनॉर्मल वागतीये. तुझी झोप नीट नाही का ग झाली? आई, रात्रभर झोपली नाही ना, म्हणून सकाळी उठून हे सगळं करत बसले. नाही तर ही कसली लवकर उठते. ए शाण्या, तुझा अलार्म 100 वेळा वाजून बंद होतो ना, तेव्हा मी तुला उठवते रोज. ए होतं कधी कधी असं. बास बास बास, पुरे झालं. आता सकाळी सकाळी नका ना बाबांना भांडू. आई, भांडणाला ना ही नेहमी सुरुवात करते, मी नाही. चुप, काय लागे, मी चहा घेऊन येते. गरमा गरम चहा. काय विचार केलास? काय डिसिजन घेतलायस का नाही अजून? बाबा, इट्स बिकॉज आता प्रपोजल आलंय म्हणून आपण काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे असं मला नाही वाटत. जे आधीच ठरलंय त्यात कशाला बदल करायचा? म्हणजे माझं आधीच ठरलंय ना की एवढ्यात लग्न नाही करायचं. सो मी त्याच डिसिजनवर फर्म राहायचं ठरवलंय. ऐक ना बाळा, जशी परिस्थिती बदलते तसे आपले डिसिजन सुद्धा बदलतात. म्हणजे हेच बघ ना, तू जेव्हा निर्णय घेतला होतास की
इतक्यात लग्न करायचं नाहीये तुला, तेव्हा तेव्हा तुला कुठे ठाऊक होतं की हे असं स्थळ येईल, हो ना? आई, पण माझीच तयारी नाहीये. तुला माहितीये ना, मला अजून खूप कामं करायची आहेत. सगळ्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत आणि त्यात लग्न म्हणजे अगदी शेवटच्या नंबरावर येतं ग. प्लीज घाई नको ना करूस. नाही नाही, मी अजिबात घाई करत नाहीये. मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. आणि मला काय वाटतं माहितीये, त्या मेसेज प्रकरणामुळे जी काही बदनामी झाली ना, त्यामुळे माझ्याबद्दल सिंपती वाटून त्यांनी हा निर्णय घेतलाय. मी त्यांना विचारलं, पण त्यांनी ही गोष्ट नाकारली. पण तरी मला असं वाटतंय की सिंपती वाटूनच ती गोष्ट करतायत. क्वाईट पॉसिबल. मग तुम्हीच सांगा, कुठलंही नातं सिंपतीच्या बेसवर उभं राहू शकतं का? पण मनू ऐक ना, आपल्यासाठी हा विषय थांबूया आपण. अहो, पण तिला काही गोष्टी माहित नाहीये. आपण याच्यावर नंतर बोलूया का? चला पटकन खाऊन घेऊया. म्हणू लोणचं दे. यस, घे 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 घे. तुझ्या शाळेच्या वह्या चेक करायच्या होत्या तर उगाच मी इंजिनिअरिंग केलं ना. तायडे, लग्नासाठी तुला एवढं चांगलं प्रपोजल आलं आणि तू सरळ इग्नोर करतेस. इग्नोर कुठे केलं? उलट नीट विचार करून निर्णय घेतलाय मी. तायडे, जरा नीट विचार कर. तो एवढा मोठा माणूस आहे आणि फार कमी बिझनेसमन या वयात सक्सेसफुल होतात. आणि तूच म्हणाली होतीस ना की ते स्वभावाने फार केअरिंग आहेत म्हणून. मग आता लग्नाच्या बाबतीत तू असा कसा काय विचार करू शकतेस? अगं, बिझनेसमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. उद्या माझ्या बिझनेससाठी त्यांना एक मिनिट. हे बघ, तुला जर त्यांच्याबरोबर बिझनेस डील करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तसं सांग. मी तुम्हा दोघांची भेट घालून देते. पण तुझ्या बिझनेससाठी तू मला त्यांच्याशी लग्न करायला कन्व्हिन्स करतोय म्हणजे तुझ्या स्वप्नांसाठी तू मला माझी स्वप्न बाजूला ठेवायला सांगतोयस. रिअली? नाही ताई, सॉरी. म्हणजे तुझं लग्न आणि माझी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी यामध्ये माझी गल्लत झाली. म्हणजे नकळत झालंय सगळं. माझ्या मनात असं काहीच नव्हतं. एक्स्ट्रीमली सॉरी ताई. ठीक आहे, तुझा तू डिसिजन घे आणि आनंदात राहा. अरे जीने के लिए और क्या चाहिए. आता उरला प्रश्न माझ्या बिझनेसचा. तो मी कसाही करून उभा करीनच. बघत काय बसलीयस? चल काम कर. आणि हे शेवटचं आहे. आता परत नाही काम करणार मी तुझं. तुला कसं सांगू ताई, तुझ्यासाठी मला राजवीर सरच योग्य वाटतंय.